मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण विषय बोलणार आहोत तो राजन साळवी यांच्याविषयी. राजन साळवींनी कालच म्हणजे 2च दिवसांपूर्वी ठरवलं की उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची आणि एकनाथ शिंदे यांचा हात धरायचा. तसं त्यांनी काल केलंही. त्यांनी रितसर पक्षप्रवेश केला आणि एकनाथ शिंदेच्या गोटात गेले. आता याच्यामुळे झालं काय, तर अनेक वर्ष उद्धव ठाकरेंची सोबत असल्यामुळे, त्यांची साथ निभावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये अस्वस्थता पसरली आणि स्वाभाविक आहे त्यांच्याकडून अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आता असे आरोप झाल्यानंतर राजन साळवी यांनी देखील माध्यमांना असं सांगितलं की हे जर आरोप सिद्ध झाले तर मी संन्यास घेईन आणि नाही सिद्ध झाले तर उद्धव ठाकरेंनी संन्यास घ्यावा. आता हे म्हटलं विधान तर साधं सरळ आहे, म्हटलं तर गंभीर देखील आहे. या विधानाच्या अनुषंगानं एकूणच उद्धव ठाकरे यांचा गट, त्यांच्यातून बाहेर पडत असलेले मातब्बर नेते आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू असलेली जुळवाजुळव, या सगळ्या गोष्टींवर निश्चितच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरी. मी शिवाजीरावांचं या शो मध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार शिवाजीराव. नमस्कार. नमस्कार. आपण प्रारंभ करूया. मला सांगा की का म्हणाले असं राजन साळवी? वास्तविक अलीकडच्या ज्या कोलंट्यावड्या राजकारणातल्या आहेत, या पक्षातून त्या पक्षात आणि या सगळ्या गोष्टीच्या बाबत याची जर पार्श्वभूमी आपण सगळी तपासली किंवा लक्षात घेतली तर काही गोष्टींचा उहापोह आपल्याला इथं करावा लागेल. राजन साळवी असे का म्हणाले त्यापूर्वी आपण असा त्याचा विचार करूयात की हे असं का घटना घडतायत आणि पुढे काय होत आहे. ऍक्च्युली अलीकडच्या राजकारणामध्ये सत्ताकारण म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि स्वार्थकारण ह्या दोन गोष्टीच्या अनुषंगाने राजकारण फिरत आहे. निश्चितच आता राजन साळवींचा विचार करता त्यांचा प्रवास तसा फार मोठा आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा 5 वेळा त्यांना आमदारकीची निवडणूक लढवायची संधी मिळाली. 3 वेळा त्यातले ते आमदार राहिले. तसं जर म्हटलं तर मातोश्रीवरनं त्यांना भरपूर काही असं भरभरून देण्यात आलेलं आहे. तरीही पण असा विषय असू शकतो की सत्ताकारण जे आपण म्हणतो, सत्ताकारण आणि स्वार्थकारण या अनुषंगाने जर काही या गोष्टीचा जर विचार केला तर त्यांनी ती कोलांटुडी किंवा पक्षबदल हा तो केलेला आहे. तर राजन साळवींच्या बाबतीत अजूनही काही गोष्टी आपल्याला ऐकिवात येतात की अँटी करप्शन ब्युरोच्या नोटिसा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना तिथपर्यंत त्यांच्या पोहोचल्या, त्यांच्या चौकशी आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आता ह्या पार्श्वभूमीवर याला कुठेतरी थोपवण्यासाठी असेल किंवा की 2029 पर्यंत आता सत्तेच्या बाहेर राहण्यापेक्षा कुठेतरी सत्तेबरोबर जाणं असेल, ह्या पार्श्वभूमीवर राजन साळवींचा तो निर्णय असेल पक्षबदलाचा. आणि हा पक्षबदलाचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच मातोश्री आणि त्यांच्या बाजूनी नेत्यांची त्यांच्यावरती टीका होणार हे साहजिकच आहे. आता ही टीका जी आहे ती ठाकरे शैलीत असेल किंवा काय या पद्धतीने जर विचार केला तर निश्चितच या पार्श्वभूमीवर राजन साळवी असं म्हणाले की जर माझ्यावरील जे आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देईल किंवा संन्यास घेईल आणि नाही तसं जर तुम्ही जर आरोप सिद्ध केले तर तुम्ही संन्यास घ्या. अशा अनुषंगाने ही सगळी राजकीय पद्धतीने चर्चा किंवा टीका टिप्पणी आता होतीये असं माझं स्पष्टपणे मत आहे. त्या तार्किक अर्थाने जर विचार केला तर ह्या टीका टिप्पणीला तसा काहीच म्हणजे तसाही अर्थ नाहीये. कारण यांना जायचंच आहे, सत्ताकारण आहे 29 पर्यंत म्हणजे 2029 पर्यंत सत्तेबाहेर राहण्यापेक्षा सत्तेमध्ये सामील होणं हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि हा त्यांच्या दृष्टीने तो योग्य असेल नसेल हे काळ ठरवेल. अगदी बरोबर आहे. सत्ताकारण हेच त्याच्या पाठीमागे आहे आणि या अनुषंगाने होणाऱ्या राजकीय टीका टिप्पणीला तसा तितका अर्थ राहत नाही. ज्यावेळेला आरोप सिद्ध होतात तेच खरं. त्यांना आरोप प्रत्यारोप होत राहणार. एक जण एका गटातनं सोडून गेला दुसरीकडे तर तो इकडचा गट दुसऱ्यावरती आरोप करणारच. पण हे एकूणच आपण मागे गेले महिनाभर बोलत आलेलो आहोत वेगवेगळ्या अनुषंगाने की सत्ता इकडे नसल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये आणि तसंही हे कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार आहेत राजन साळवी. पण माजी आमदार जरी असले तरी शिवसेनेतलं एक मातब्बर नाव आहे की अनेक वर्ष ते निष्ठावान बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते शिवसेनेशी एकनिष्ठ होते. त्यामुळे त्यांच्या जाण्यानं त्याची चर्चा होणं जास्त स्वाभाविक आहे.
आणखी आपण पाठीमागे म्हणालो होतो, जसं 6 खासदारांवरती लक्ष आहे, अशा काही आमदारांवरती आणि काही नेत्यांवरती, मंडळींवरती लक्ष आहे. फक्त आता पुढील 5 वर्ष काहीच होऊ शकणार नाही. म्हणून ही मंडळी उड्या मारतायत, की की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये सारे काही आलबेल नाही किंवा संघटनात्मक पातळीवरती काहीतरी गडबड आहे, म्हणून लोक बाहेर जातात. खरं नेमकं काय चिस्त आहे? मला तरी याच्यामध्ये असं वाटतंय की मगाशी आपण म्हणाल्याप्रमाणे सत्ताकारण हे कारण त्याच्या पाठीमागं आहेच. 2029 पर्यंत सत्तेबाहेर राहण्यापेक्षा सत्तेत सामील व्हावं. आणि दुसरी गोष्ट एक स्वार्थ कारण पण आहे की कुठेतरी काहीतरी बिनसलेलं असते, अंतर्गत पक्षांतर्गत म्हणा किंवा समोरून आलेली प्रलोभनं म्हणा. या दोन अनुषंगाने ह्या गोष्टी घडतात. ह्याच्या पलीकडे तिसरं कारण असूच शकत नाही. आता अलीकडे काय सांगितलं जातं, ह्या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर विकास करायचा आहे, विकास आराखडा राबवायचा आहे, विकास खुंटला आहे आणि पक्षांतर्गत आमचा कोंडमारा होतोय किंवा गळचेपी होते, अशा अनुषंगाने ही नथिंग बट म्हणजे ही शाब्दिक डिसेंट्री आहे फक्त. या शब्दांना काही अर्थ राहिलेला नाही. म्हणजे विकास करायचा आहे वगैरे. मग आतापर्यंत तुम्ही काय करत होता हा एक विषय. म्हणजे राजन साळवी यांच्याबद्दलच आपण असा विचार करतोय असं नाही, ओव्हरऑल आपण सगळा विचार करतोय. या शब्दांना काहीही अर्थ उरलेला नाही. निष्ठा, विकास वगैरे हे सगळं आता म्हणजे त्या सगळ्या शब्दांना आता त्यांचं श्रद्धांजली अर्पण करावी राजकारण्यांनी सगळ्या, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या शब्दांना काही नाही. त्यांचं अगदी आता दरवर्षी दरवेळी श्राद्धच घालणे या शब्दांचं, असं माझं स्पष्टपणे मत आहे. त्यामुळं असं तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे राजन साळवी यांनी जो निर्णय घेतलाय तो ऑपरेशन टायगरच्या अंतर्गत तो असू शकतो. आणि राहिला प्रश्न मातोश्रीचा, भवितव्याचा, एकंदरीत कोकणाचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी काय परिस्थिती आहे आत्ताची परिस्थिती. एक काळ असा होता शिवसेना आणि कोकण म्हणजे बालेकिल्ला होता. आता काय परिस्थिती आहे की वैभव नाईक आणि भास्कर जाधव हे दोन मातब्बर नेते आहेत, त्यांच्याकडे उरलेले आहेत. परंतु भविष्यात काय सांगता येत नाही. भास्कर जाधव तसे राष्ट्रवादीचं त्यांना पार्श्वभूमी आहे आणि वैभव नाईक यांनी जर म्हणजे मालवणामध्ये राणेंशी जर जुळतं मिळतं करून घेतलं तर हे उरलं सुरलं सगळंच आव्हान मातोश्रीचं संपुष्टात येत आहे कोकणामध्ये. आणि एकंदरीत ही जर पार्श्वभूमी लक्षात घेता म्हणजे मातोश्रीचं आव्हान किंवा अस्तित्व कोकणातून ऑलमोस्ट संपल्यासारखं आहे. आणि मातोश्रीवरनं यासाठी काय म्हणजे अगदी तो म्हणजे त्याच्यासाठी काय मोर्चेबांधणी होती की हे सगळं थोपवण्यासाठी, तर काय होताना दिसत नाहीये. तर आपण मागच्या एका भागात काहीतरी आपण अशी चर्चा केली होती की नेमकं असं काय होते, उद्धव ठाकरेंची जी भाषा काय आहे की ज्यांना जायचं ते जाऊ शकतात वगैरे. आणि मग असे काही राजन साळवींसारखे नेते मंडळी निमित्त शोधतात आणि ते जातात. परत पुन्हा तो विकासाचा मुद्दा, धनुष्यबाणाचा मुद्दा किंवा निष्ठेचा मुद्दा हा ओघाने पुढे येतो. आता त्यात परत एकदा स्वार्थ कारण आणि सत्ता कारण एवढंच कारण आहे. अगदी खरं आहे, बरोबर आहे. निष्ठा किंवा विकास, कारण प्रत्येक जण कुठलाही पक्ष असो राज्यात किंवा देशभरामध्ये कुठलाही माणूस सोडून जाताना त्याचं पहिलं वाक्य हे असतं की निधी मिळत नाही, मला विकास करायचा आहे, विकास कामांसाठी वगैरे वगैरे मी चाललोय. पण मग तुमचं विधान अत्यंत पटण्यासारखं आहे, आवडलं मला की विकास करायचा होता, मग आतापर्यंत काय केलं? विकासच करायचा असतो तो कुठेही राहून माणसाला करता येतो. तो विरोधी पक्षात असो नाही तर सत्तेमध्ये असतो. परंतु सोडून जाताना माणसं हे काही साळवी यांचं एक उदाहरण झालं, पण एकूणच सर्व देशभरामध्ये तीच परिस्थिती असते. सोडून जाताना माणूस विकास 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 ह्या गोष्टी करतो आणि परत गेल्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की कोकणामध्ये आता शिवसेनेची ताकद कमी होतीये. कारण नारायण राणेंसारखा मातब्बर नेता शिवसेनेकडे होता आधी, नंतर रामदास कदमांसारखा नेता होता, राजन साळवींसारखे होते, आणखी काही काही नेते आहेत. तर हे सगळे कोकणातून शिवसेनेचं अस्तित्व पूर्ण नामशेष झाल्याचं दिसतंय का? अर्थात त्या वाटेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे. कारण कोणालाही थोपवण्याचा प्रयत्न होत नाही आणि ऑपरेशन टायगर अंतर्गत ज्या गोष्टी चालू आहेत
तर त्या म्हणजे चालूच आहेत, की एका पक्षात आवक चालू आहे आणि काही एक पक्ष रिकामा होतोय. अक्षरशः रिकामा होतोय. हम्म. परिस्थिती अशी आहे, मध्यंतरी मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे 6 खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं चर्चा मध्यंतरी झाली. ज्यावेळी चर्चा होते ना, त्यावेळी कुठंतरी काहीतरी पाणी मुरलेलं असतं. आणि अशाच पद्धतीने आता समजा राजन साळवी दुसऱ्या पक्षामध्ये गेले, शिंदे गटामध्ये गेले. तर एकंदरीत हे सगळं पाहताना एक पक्ष रिकामा होतोय, तो कोकणातूनही होतोय, महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रातूनही होतोय. म्हणजे आपल्याला फक्त कोकणाचाच विषय नाही, आपण एक कोकण म्हणून राजन साळवी कोकणातले म्हणून आपण तो कोकणाचा विषय घेतला. कोकणातून सुद्धा पूर्णपणे हद्दपार होण्याच्या मार्गावरती शिवसेना उद्धव ठाकरे यांची आहे असं म्हणायला, म्हणजे ती वाटचाल सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याला कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला थोपवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे भविष्य काळात मोठी दरार किंवा मोठं खिंडार किंवा मोठं नुकसान या पक्षाला कोकणातून सहन करावं लागेल अशी परिस्थिती निश्चित आहे. अगदी बरोबर आहे की कोकणामधलं शिवसेनेचं अस्तित्व संपण्याच्या जवळपास मार्गावर आहे. पण आता दुसरा एक मला प्रश्न पडतो की इकडं समजा एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळी आवक सुरू आहे, कारण ते सत्तेत आहेत आणि यांच्याकडे येणारी अनेक माणसं म्हणतायत की इकडे बाळासाहेब आहेत. साळवी पण काल परवा म्हणाले की इकडे बाळासाहेब आहेत आणि धनुष्यबाण आहे, या दोन गोष्टींवरती आमची प्रचंड निष्ठा आहे आणि ते जिकडे असेल तिकडे आम्ही जाणार आहोत. मग उद्धव ठाकरेंकडे काय? उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेब आणि धनुष्यबाण तर नाहीये, पण बाळासाहेब नाहीयेत का? काय म्हणण्याचा उद्देश काय या मंडळींचा? अर्थात ह्या सर्व गोष्टीला तसाही आता ह्या चर्चेलाही तसा अर्थ राहिला नाही. बाळासाहेब कोणाचे, धनुष्यबाण कोणाचा, शिवसेना खरी कोणाची, ह्याला आता तसा अर्थ उरलेला नाही. काय झालंय, हे पुन्हा एकदा परत तोच मुद्दा की सत्ताकारण आणि स्वार्थकारणामध्ये काय झालंय, काही पक्ष खाली होत आहेत आणि काही पक्ष रिकामे होत आहेत. आणि हे रिकामे होत असताना काही पक्षांचं अक्षरशः डम्पिंग ग्राउंड झालंय. म्हणजे मध्यंतरी किरीट सोमय्यांनी प्रचंड आरोप केले, टोकाचे आरोप केले. त्याच्यानंतर भाजपाने पण म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांनी पण खूप आरोप केले. आणि जे आरोप केले की जे त्यांच्या दृष्टीने म्हणजे किरीट सोमय्या भाजपा यांच्या दृष्टीने जे आरोपी होते खऱ्या अर्थानं, त्या अर्थानं, कारण त्यांनी आरोप केले म्हणजे ते आरोपी ते पुढे सिद्ध होईल वगैरे वेगळे. परंतु हे कसे खलनायक आहे, यांनी कसा स्वार्थ म्हणजे सत्तेचं स्वार्थ पाहून आपलं तुंबड्यावरून घेतल्या वगैरे त्या अनुषंगाने आपण बोलतोय. आणि मग यांच्यावरती केंद्रीय यंत्रणा असेल किंवा स्थानिक आरोपांच्या फैरी असतील किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांना बदनाम केलं, त्यांना नेस्तनाबूत करायचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांना परिस्थिती अशी निर्माण केली की एक तर तुम्ही आमच्याकडे या, किंबहुना नाही तर तुम्ही पुढे त्या कारवाईला सामोरे जा, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि ह्या पक्षांची म्हणजे भाजपाचं तर आणि शिंदे गटाचे पण साधारणपणे डम्पिंग ग्राउंड झाले. निष्ठेचा विषय आता इथं राहिलेलाच नाही. निष्ठा हा विषय सोडूनच द्यायचा. निष्ठेचा विषय कुणीही बोलू नये. म्हणजे अगदी शिंदे गटाकडनं त्या लोकांनी पण बोलू नये, कारण परत खूप आरोप झाले. हे 40 लोक बाहेर पडले, त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाले. खरं किती, कुणी काय घेतलं किंवा काय नाही घेतलं. किंवा राजन साळवींच्या बाबतीत आपण जर आता विचार केला तर भैया सामंत म्हणजे ज्यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली, किंबहुना शिंदे साहेब बोलले की त्यांचं योग्य पुनर्वसन होईल, किंबहुना त्यांचा मान राखला जाईल म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे हेच की तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ, मग ते सत्ता पद असेल किंवा इतर काही सत्तेतलं पद असेल किंवा इतर काही लाभाचं पद असेल किंवा काय, ह्याच्या पलीकडे दुसरं काय आहे राजकारणामध्ये? देऊ, तुमचा मान सन्मान ठेवला जाऊ म्हणजे नेमकं काय? त्यामुळं ह्या गोष्टी निष्ठा आणि या सगळ्या गोष्टीला तसाही काही अर्थ उरत नाही. आणि मग त्यांच्यामुळं ही डम्पिंग ग्राउंड झालेली आहे. त्यातलेच समजा राजन साळवी फार सहेतुक चांगल्या हेतूनी पवित्र भावाने आलेत असं काही म्हणण्यासारखं नाही, काही अजिबात नाही असं मला वाटतं. अगदी फार महत्वाचं वाक्य वापरलं की निष्ठेला आता काही किंमत राहिली, आणि ते खरंच दिसतच आहे. निष्ठेला किंवा ला सातत्यानं सत्तेकडे आकृष्ट होणं, सातत्यानं सत्तेकडे जाणं, थोडा पराभव मिळाला किंवा 5 वर्ष 10 वर्ष सत्तेशिवाय राहणं,
हे पचनीच पडत नाही अनेक नेत्यांना, अनेक आमदारांना. त्यातनंच ही गळती होते आणि पुढून मग आमिष दाखवली जातात. एकूणच या अनुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो, की जी सातत्यानं सध्या ट्रेंडच सुरू झालाय. लोक सत्तेशिवाय किंवा कुठल्याही पदाशिवाय राहूच शकत नाही का? ही वृत्ती वाढत चालली आहे का? कारण पहा, विरोधात असलं की तातडीनं सत्तेकडे जायचं, भले तिथे एखादं महामंडळ मिळो, एखादा आमदार विधान परिषदेचं का होईना आमदार पद मिळो, किंवा कुठला तरी कमिटीचा सदस्य मिळो, काहीतरी सत्तेमधलं पद हवं, ही वृत्ती सातत्यानं वाढतीये. ही धोकादायक नाहीये का? नक्कीच. जगातली सर्वात मोठी संसदीय लोकशाही ही भारताची आहे. सर्वात मोठी. आपण लोकशाही, आमची लोकशाही आणि त्या लोकशाहीचे गोडवे आपण गाणारी आपण लोक आहोत आणि लोकशाही आपण अडॉप्ट केलेली आहे, आपण स्वीकारलेली आहे. हे अतिशय म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय होता त्या काळापासून. आता अलीकडे काय आहे, की लोकशाही जर टिकवायची असेल, लोकशाही सक्षमपणे किंवा सकस पद्धतीने ही पुढे जायची असेल, तर त्यासाठी विरोधी पक्ष बळकट हवा. विरोधी पक्ष जर बळकट जर नसेल, तर ती लोकशाहीची थट्टा होत जाते, जी अलीकडे चालली. मला असं वाटतं एक प्रकारची लोकशाहीची थट्टा आहे. कोणामध्ये संयमच राहिलेला नाहीये. विरोधासाठी विरोध असं आपल्याला म्हणायचं नाही, परंतु एक तात्विक विरोध, की ज्या पद्धतीने एखादं राज्यकर्ते असतील किंवा एखादं सरकार असेल, की ज्यावेळी ते कारभार करतं, की तिथे कुठेतरी लूप होल असेल, तिथे कुठेतरी त्यांचं अपयश असेल, त्या अपयशावर बोट ठेवणारं, अभ्यासपूर्ण बोट ठेवणारं, किंबहुना विरोधात राहून सक्षमपणे ह्या गोष्टीला विरोध करून खऱ्या अर्थानं लोकशाहीला चालना देणारे किंवा लोकशाही बळकट ठेवण्यासाठी कोणाचा प्रयत्न होतोय का? तर अजिबात नाही. प्रयत्न एवढाच होतोय, की मला काय मिळेल याच अनुषंगाने होतोय सगळ्या गोष्टी, आणि हे आता लपून राहिलेलं नाही. त्यामुळे एक प्रकारचा आहे ना, लोकशाहीला सुरुंग लावण्याचा प्रकार हा जो आहे, एकंदरीत कमी अधिक प्रमाणात लहान ठिकाणापासून तर मोठ्या ठिकाणापर्यंत चालू आहे. आपण सर्रासपणे पाहतो. लोकांमध्ये, त्या नेत्यांमध्ये संयमच राहिलेला नाही, हे निश्चित आहे. समजा एखादा आमदार असेल, नगरसेवक असेल किंवा खासदार असेल, की तो समजा जर पराभूत झाल्यानंतर त्यांची कारणं काय राहतात? पक्षांतर्गत विरोधी कारवाया झाल्या, मला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रयत्न झाला, आमच्याच लोकांनी विरोधात काम केलं आणि त्यामुळे मला पक्ष सोडण्याशिवाय मला पर्याय राहिलेला नाही. हे धांदात खोटं असतं. कदाचित काही प्रकार थोडासा असूही शकतो, परंतु ही लोक, हे नेते मंडळी सत्तेशिवाय राहू शकत नाही, हेच त्या पाठीमागचं कारण असतं. आणि मग एकदा पराभूत झाल्यानंतर मग वेध घ्यायला चालू होतं, की आपल्याला कुठला पक्ष सुरक्षित आहे, कुठे आपलं पुनर्वसन योग्य पद्धतीने होईल. आता राजन साळवींच्या बाबतीत जर आपण पुन्हा त्या मुद्द्यावरती जर आलं तर विचार करता येईल आपल्याला, की त्यांनी तिन्ही पक्षांचे दरवाजे ठोठावले. राष्ट्रवादी पण चाचपले, भाजपा पण चाचपले आणि नंतर शिंदे गटात गेलेत. ही वस्तुस्थिती आहे. हे त्यांच्या तोंडाने त्यांनी कबूल केलंय, की मी पक्षांचे सगळ्या पक्षांचा मी आढावा घेऊन मी एक निर्णय घेतला, की शिंदे गटाबरोबर जायचं. का? तर बाळासाहेबांची शिवसेना ती आहे, धनुष्यबाण त्यांच्या सोबत आहे, खरी शिवसेना ती आहे. मग मला असं म्हणायचंय, की निष्ठेचाच जर आपण विचार करणार असू, तर मग हे पर्याय चाचपण्याच्या वेळी तुमच्याकडं तो पर्याय, म्हणजे तुमची निष्ठा त्यावेळी कुठं होती? तुम्ही ते चाचपलंच ना. मग निष्ठा म्हणून हे चाचपलेलं नाही, माझं स्पष्टपणे मत आहे. राजन साळवी कुठल्याही पक्षात गेले किंवा काय, पण त्याच्या अगोदर शिवसेनेत गेले, शिंदे गटाच्या, तर राष्ट्रवादी त्यांनी चाचपली आणि भाजपाने त्यांना काहीतरी प्रवेश दिला नाही दिला, ह्यानंतर कपोलकल्पित समजा काही गोष्टी असतील, परंतु त्यांनी ते चाचपणी केलेली आहे. त्यामुळे निष्ठेच्या बाबतीत, धनुष्यबाणाच्या बाबतीत किंवा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत हे असं कोणी फार आता कोणी काही बोलू नये, या मताचा मी आहे. अगदी बरोबर म्हणालात शिवाजीराव, की निष्ठेच्या आणि एकूणच बाकीच्या गप्पा गावरू नये. ज्यांना जिथं जायचे त्यांनी साध्या सरळ आपल्या मनाने उठायचं, निघायचं. कुणी कोणाला थांबवलेलं नसतं आणि कुणी कोणाला थांबवत नाही, हेही दुःखच आहे. खरं दुःख ते असतं की आम्हाला एवढे वर्ष आम्ही निष्ठेने हे काम केलंय खऱ्या पक्षामध्ये, तिथे आम्हाला थांबवत नाही, हेही दुःख असतंच आहे. काल परवा पत्रकार परिषदेत बोलताना किंवा आरोप करताना विनायक राऊत उद्धव ठाकरे असं म्हणाले, की उदय सामंतांना शह देण्यासाठी किंवा उदय सामंतांचं प्रस्थ कमी करण्यासाठी यांना घेतलं गेलंय, असं असू शकेल? आता ही झाली राजकीय चर्चा पुन्हा. आता उदय सामंतांचे बंधू
राजन साळवी यांच्या विरोधात निवडून आले. हे आपण पाहिलं आताच्या निवडणुकीमध्ये त्यांना घेतलं. हम्म. आता त्यावेळी हा पक्ष प्रवेश केला, तर ह्यावेळी उदय सामंत, स्वतः भैया सामंत आणि एकनाथ शिंदे आणि राजन साळवी अशी आधी बंद दाराआड अगोदर चर्चा झाली, किंबहुना तो पक्ष प्रवेश ठरला. हम्म. तर उद्धव ठाकरेंनी जी टीका केलेली आहे ही संपूर्णपणे राजकीय चर्चा आहे. आता ह्याला अर्थ कसा आहे की दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाही, कारण एकमेकांच्या विरोधात निवडून आलेले आहेत दोघं पण. मग त्यामुळे यांना कामाचा स्कोप काय, राजन साळवींना कामाचा स्कोप काय, त्यांना स्कोप नाही, कारण राजापूर लांजा मतदारसंघातून हे निवडून आलेले आहे, निवडून आलेले होते आणि आता त्यांच्या विरोधात निवडून आलेत. मग हे काम नेमकं कुठं करणार? मग हाच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी ती टीका केलेली असेल. त्याहीपेक्षा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एकंदरीत उद्धव ठाकरेंनी अशी टीका करण्यापेक्षा आपण काही त्यांना सल्ला द्यायचा नाही, परंतु ह्याच वेळी ज्यावेळी राजन साळवी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की मी माझं सगळं मनातल्या गोष्टी या मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंना सांगितलेल्या आहेत, त्याच वेळी यांनी जर थोपवण्याचा प्रयत्न केला असता कदाचित ही वेळ आली नसती आणि मग विषय असा उरतो की तुमच्या हातात फक्त टीका करण्याशिवाय पर्याय उरत नाही, तुम्हाला फक्त टीका करावी लागते, माणसं सोडून जातात. आणि हे जर थांबवलं नाही तर पुढे भविष्यात त्या पक्षाचं अवघड आहे. कारण बोललं जात आहे की 9 खासदार आहेत, आता 20 आमदार आहेत, 6 खासदारांची चर्चा आहे, परत इकडे काही आमदारांची 10 आमदारांची पुन्हा चर्चा आहे. त्यामुळं ह्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चर्चा करण्यापेक्षा ही जी जावक आहे त्या जावकला आवकमध्ये किंवा थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असं साधारणतः एक राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचंही मत तेच आहे, परंतु तसं होताना काही दिसत नाही. अगदी बरोबर आहे की आवक वाढवून जावक थांबवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडनं प्रयत्न व्हायला पाहिजे. त्यासाठी कामाची पद्धत बदलायला पाहिजे. जी वारंवार पत्रकार परिषदांमधनं किंवा वारंवारच्या भाषणांमधनं जी स्टेटमेंट्स होत आहेत ती सध्या बदलायला पाहिजे. कारण एक धोरण असतं राजकारणामध्ये किंवा समाजकारणातही, आपला जेव्हा पडतीचा काळ असतो, आपला जेवढा डाऊनफॉल असतो, आपण जेवढा खाली असतो, त्यावेळेला आपण नेहमी संयमी राहिलं पाहिजे, संयत धोरण अवलंबलं पाहिजे. तेच धोरण शिवसेना ठाकरे गटाकडनं अवलंबलं जात नाही. आणि या एकूणच याच्यामुळे कशा पद्धतीनं कार्यपद्धती त्यांनी बदलायला पाहिजे असं वाटतं? खरं तर बाळासाहेबांचा वारसा किंवा त्यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेल्या काही गोष्टी त्यांच्याकडे आहे. शिवसेना त्यांच्याकडे होती, परंतु एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या काळात केले. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनी जी अनैसर्गिक युती केली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर, शरद पवार गटाबरोबर, त्या पक्षाबरोबर, तीच मुळात लोकांना भावलेली नाही. हा जो निर्णय घेताना त्यांनी मतदार किंवा मतदारांचा कानोसा घेतला का, कार्यकर्त्यांचा विचार घेतला का, तर नाही. सोयीनुसार ह्या गोष्टी केलेल्या असाव्यात आणि त्याच्यामुळे त्याचे सात पडसाद ह्या सगळ्या गोष्टी त्या मतपेटीतून किंवा त्या याच्यातून उतरलेल्या आहेत. मग अशा पार्श्वभूमीवर दोन झटके मोठे बसलेले असताना, की एकदा सत्तांतर झालं, नंतर विधानसभेमध्ये पुरता नामशेष झालं बऱ्यापैकी, तर मग ह्या पार्श्वभूमीवर थोडासा बोध घ्यायला हवा होता की आपलं काय चुकतं, याला आत्मपरीक्षण किंवा सिंहावलोकन आपण म्हणूयात. मोठा पक्ष होता तो, सिंहावलोकन करूयात, का आपल्यालाच लोक सोडून जातात, आपलाच पक्ष का रिकामा होतोय. ह्या ठीक आहे, शिंदे गटांवरती त्यांनी टीका करणं वगैरे हे सगळे झाल्या राजकीय गोष्टी, परंतु हे का होतंय, आपल्याच बाबतीत का होतंय, याचं आत्मपरीक्षण जर केलं किंवा मातोश्रीवरती कॉमन माणूस, कॉमन नेते यांना प्रवेश योग्य पद्धतीने दिला, त्यांच्या सुख दुःख असतील, सुख दुःख इन द सेन्स राजकीय आपण बोलतो, याच्यावरती त्यांना मनमोकळं करून दिलं, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या, काय परिस्थिती आहे, आपण पुढे काय करायला पाहिजे, कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला, हे सगळं जर घेतलं तर निश्चितच भवितव्य आहे. परंतु तसं होत नाही उद्धव ठाकरेंकडनं, ही वस्तुस्थिती आहे. तर त्याचा परिणाम आपल्याला आता सध्या समोर दिसतोय. त्याचा परिणाम आपल्याला समोर दिसतोय की पक्ष किती राहिलाय आता, 20 आमदारांपर्यंत सीमित राहिलेला हा पक्ष आहे आणि 9 खासदारांपर्यंत.
आणि त्यातही पण 6 खासदार आणि पुन्हा 10 आमदार यांची चर्चा चालूच आहे. आणि आजी माजी आमदार खासदार हे तर शिंदे गटाकडे जाऊ लागलेलेच आहेत. मग असा विचार या क्षणी या या परिस्थितीमध्ये त्यांनी असा विचार करायला पाहिजे, म्हणजे मातोश्री आणि त्यांच्या थिंक टँकनी असा विचार करायला हवा की हे आपल्याच पक्षाबाबत घडतंय. इव्हन आता काँग्रेसमध्ये सुद्धा एवढं घडत नाहीये आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षामध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. हे शिवसेनेतच का चालू आहे? तर याला एक कारण पण असं आहे की जो याचा हिंदुत्वाचा मुद्दा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा जो आहे, मागे आपण डिस्कस केला किंवा आपण चर्चेला घेतला, तोही मुद्दा आहे. त्यांना सोपं झालंय. ज्यांना पक्ष प्रवेश करायचा आहे त्यांना सोपं झालंय. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा एक सोपा आणि चांगला आणि उत्तम पर्याय हा त्या निमित्तानं झालेला आहे. हे सर्व असताना हे लक्षात कॉमन कार्यकर्त्यांच्या लक्षात येतंय, जे जाणार आहे त्यांच्या लक्षात येतंय, मतदार आहेत त्यांच्या लक्षात येतंय. मग उद्धव ठाकरे आणि त्यांच्या थिंक टँकच्या लक्षात येत नाही का? येतही असेल, मग त्यांना असं का करायचंय? त्यांना ज्यांना जायचंय त्यांना जाऊन द्यायचंय का? की आपला पक्षच ठेवायचा नाही असं त्यांनी काही विडा उचललाय का काय समजत नाही. कारण त्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाही. माणूस जो नेता ज्यावेळी सोडून जातो त्याच्यानंतर फक्त टीका करण्या इतपत त्यांच्याकडं काही गोष्टी उरतात आणि याच्या पलीकडे काही त्यांच्याकडे उरत नाही. मग त्याला अर्थ राहत नाही. ही राजकारणाची त्यांची जर पद्धत असेल तर ते पायावर धोंडा पाडून घेतात, हे नक्की. अगदी अगदी बरोबर आहे की त्यांना सगळी कार्य बदलायला लागेल, मुळापासून कार्यपद्धती बदलायला. परंतु मला आणखी एक शेवटचा प्रश्न विचारावा वाटतो की या शिवसेना खूप जुना पक्ष आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला आणि त्यांनी खूप नावारूपाला आणलेला हा पक्ष आहे. आजकालच्या याच्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरेंनी खमकी भूमिका घेऊन खमकं नेतृत्व सांभाळून पक्ष चालवायची अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करतायत. त्यावेळेला आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांना पुढे केलं जातं किंवा आणखी काही नेत्यांना पुढे केलं जातं. हेही काही शिवसैनिकांना खटकतंय. ही कारणं कितपत महत्वाची आहेत? नक्कीच. जर ही कारणं तर निश्चितच आहे. संजय राऊतांची जी टीका अलीकडे सगळ्यांवरती जी होते ती मतदारांनाही खटकते, नेत्यांनाही खटकते. त्याचबरोबर यांचं आदित्य ठाकरे यांचं जे नेतृत्व आहे ते त्यांचं वय, त्यांची राजकीय मॅच्युरिटी हा जर विचार केला तर त्यांच्यापेक्षा जे सिनियर आहेत, जे ज्येष्ठ आहेत, त्यांना ते मान्य होणार नाही. जर एक निश्चित आहे, जर उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली आणि स्वतः मतदारांपर्यंत, नेत्यांपर्यंत जर गेले तर हे चांगल्या पद्धतीने पुन्हा रचनात्मक काम त्या पक्षाचं होऊ शकतं. चांगली बांधणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाची होऊ शकते, हे निश्चितच होऊ शकतं. परंतु दुर्दैवाचा भाग आहे इथं कमी होत नाही, इथं तसं होत नाही. जर संजय राऊतांनी फक्त टीकेचं धोरण पत्करलेलं आहे, ते जनमतातून निवडून आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आदित्य ठाकरे सुरक्षित मतदारसंघातून निवडून आलेले आहे, ही पण वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या दोघांनाही बाजूला ठेवून, थोडंसं बाजूला ठेवून म्हणजे दुसऱ्या फळीत ठेवून स्वतः आघाडीवर जर उद्धव ठाकरे जर राहिले, त्यांनी मोर्चेबांधणी स्वतः केली, व्यवस्थित लोकांच्या भावनेला हात घातला आणि रचनात्मक पुन्हा एकदा संघटना बांधणी जर केली तर या पक्षाला निश्चितच उज्ज्वल भवितव्य आहे. कारण त्या सर्व गोष्टीला एकंदरीत वंदनीय बाळासाहेब ठाकरे ही पार्श्वभूमी आहे, हा मोठा वारसा आहे आणि हा वारसा महाराष्ट्रातले लोक विसरू शकत नाही. परंतु त्यासाठी दूरदृष्टी ठेवून योग्य पद्धतीने काम व्हायला हवं. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडनं ते होत नाही. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे मला असं वाटतं त्या पात्रतेपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत, जे उद्धव ठाकरेंनी अचीव केलेलं आहे. मुख्यमंत्री राहिलेले आहे, शिवसैनिकांची नस त्यांना माहीत आहे. त्यांनी रचनात्मक काम करण्यासाठी स्वतः पुढाकार घेणं, स्वतः नेतृत्व करणे आणि त्यांनी जर अशा गोष्टी केल्या तर निश्चित भवितव्य आहे असं मला खात्रीनं वाटतं. कारण वारसा आहे, मोठा वारसा आहे. अगदी बरोबर आहे. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा असलेला हा पक्ष आहे आणि तितकंच प्रेम किंबहुना तशाच पद्धतीची निष्ठा अनेक शिवसैनिकांची अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर देखील आहे. फक्त उद्धव ठाकरेंनी खमकेपणे भूमिका घ्यावी आणि नेतृत्व करावं आणि
सारं राज्य पिंजून काढावं, कार्यकर्त्यांमध्ये जावं, शिवसैनिकांमध्ये जावं आणि दुसरी फळी ही बाकीची मंडळी ती दुसऱ्या फळीतच ठेवावी. म्हणजे मग या पक्षाला पुन्हा निश्चितच उभारी येईल असं म्हणणं आहे शिवाजीरावांचं. आणि त्यात काही चूक नाही, अगदीच बरोबर आहे. कारण होतंय कसं, अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ते त्यांच्या मानाने खूप कमी वयाने असलेले आदित्य ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील, त्यांच्या पुढे आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारायला त्यांची मानसिकता तयार होत नसावी अशी शक्यता आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा. उद्धव ठाकरेंवर अजूनही प्रचंड शिवसैनिकांची निष्ठा आहे. ते जर पुढे आले तर निश्चितच या पक्षाला पुन्हा एकदा उभारीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. अशी भूमिका अतिशय सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली शिवाजीराव आतकर यांनी. शिवाजीराव, एबीसी न्यूज मराठीतर्फे आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण आजच्या भागात भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.